गणेश अरे कोणीच नाही आणले रे. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी, आदरणीय आशिषजी, आदरणीय बावनकुळेजी, आदरणीय मंगलप्रभात लोढाजी, सर्व मुंबई आणि मुंबईमधील असणारे सर्व मुंबईचे सरचिटणीस आणि मुंबईमधील सर्व काही जिल्ह्याचे अध्यक्ष, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये संघटन पर्व हे सुरू आहे. अंतिम टप्प्यामध्ये संघटन पर्व आणि संघटन पर्वाच्या माध्यमातून त्या ठिकाणच्या असणाऱ्या पदाधिकारी आणि नेमणुका या सगळ्या गोष्टींची सर्व ठिकाणी सुरुवात आहे. आणि मुंबई हा संपूर्ण भाग जो आहे त्या मुंबई विभागाची सुद्धा अध्यक्षपदाच्या संदर्भामध्ये केंद्रीय नेतृत्व आणि केंद्रीय नेतृत्वातील असणाऱ्या सर्व प्रमुख अध्यक्ष असतील, अमितजी असतील, या सगळ्यांशी चर्चा करून नड्डाजी, अमितजी आणि महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्रजी, मुंबईतील असणारे सर्व पदाधिकारी, आशिषजी असतील, त्यांच्याबरोबर असणारे सर्व पदाधिकारी, या सर्वांशी चर्चा करून मुंबई या विभागातील अध्यक्ष म्हणून निवड करण्याच्या संदर्भात सर्वानुमते एका नावाची आज घोषणा करावी या दृष्टिकोनातून आज आपल्या सर्वांना या बैठकीला या ठिकाणी बोलवले. आणि त्यामुळे आज त्या पदाची मी आपल्या सर्वांच्या, देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये आज खरं तर घोषणा करतोय. आणि मला सांगायला आनंद होतो की आज मुंबई अध्यक्ष म्हणून अमित साटम यांची निवड करण्याच्या संदर्भात निर्णय झालेला आहे. त्यामुळे मी आदरणीय देवेंद्रजींना आणि आदरणीय आशिषजी, बावनकुळेजी या सर्वांना त्यांचा हे पत्र जे आहे ते मी पत्र देतो आणि धन्यवाद. शुभेच्छा. खूप खूप काम करा. गेला एक दीर्घ काळ सन्माननीय श्री आशिष शेलारजी यांनी मुंबई विभागाचं अध्यक्षपद अतिशय समर्थपणे सांभाळलं. 2017च्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील,
लोकसभा विधानसभेच्या निवडणुका असतील त्यात अतिशय उत्तम काम त्यांनी केलं. मध्यंतरीच्या काळात जेव्हा ते मंत्री होते त्या काळामध्ये मंगलप्रभात लोढाजींनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं मुंबई अध्यक्षाचं कार्यभार हा सांभाळला आणि पुन्हा आशिषजींकडे मुंबई अध्यक्षपदाची धुरा आली आणि त्यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये भाजपला विधानसभेमध्ये अतिशय चांगलं यश मिळालं आणि भारतीय जनता पक्षाने मुंबईतली नंबर 1 ची पार्टी म्हणून पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आणि आता नवीन संघटनात्मक रचनांमध्ये आशिषजींकडे आता मंत्रिपदाचा भार आलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने आपला नवीन अध्यक्ष मुंबईकरता निवडलेला आहे. आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी कोर कमिटीच्या सर्व सदस्यांची चर्चा करून आणि वरिष्ठांची चर्चा करून श्री अमित साटम जे आमदार आहेत, 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले, त्यापूर्वी नगरसेवक म्हणूनही काम केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये एक प्रदीर्घ अशा प्रकारचा त्यांचा कार्यकाळ राहिलेला आहे. संघटनात्मक अनेक जबाबदाऱ्या यापूर्वी देखील त्यांनी पार पाडलेल्या आहेत आणि विधानसभेमध्ये एक अभ्यासू आणि आक्रमक अशा प्रकारचा आमदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. विशेषतः मुंबईच्या प्रश्नांची जाण आणि ते प्रश्न सोडवण्याकरता जी काही कल्पकता पाहिजे ती देखील त्यांच्याकडे आहे आणि मला विश्वास आहे की आता निश्चितपणे येत्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी मुंबईमध्ये आपली घोडदौड ही राखेल आणि पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचीच सत्ता येईल हा विश्वास मला आहे आणि त्याकरता सर्व प्रकारच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या ते निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं पार पाडतील. मुंबईतले सर्व ज्येष्ठ नेते त्यांच्या पाठीशी आहेत. महाराष्ट्रातलेही सर्व ज्येष्ठ नेते, अध्यक्ष, पूर्वाध्यक्ष सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की यावेळी त्यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईत भाजपा एक नवीन रेकॉर्ड तयार करेल आणि त्याकरता श्री अमित साटम यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि एक उज्ज्वल कारकीर्द त्यांची असावी अशा प्रकारची प्रार्थना ईश्वराच्या चरणी करतो. धन्यवाद. हम सभी लोग ये जानते हैं कि पिछले दीर्घ काल से सम्माननीय आशीष शेलार जी ने मुंबई के अध्यक्ष पद की बागडोर बहुत यशस्विता के साथ संभाली. कई महत्वपूर्ण चुनाव उनके नेतृत्व में भारतीय जनता पार्टी जीती. विशेष रूप से 2017 का महानगर पालिका का चुनाव मुंबई भाजपा के लिए एक नई उड़ान का चुनाव था. विधानसभा का चुनाव भी तीसरी बार भारतीय जनता पार्टी ने ये साबित किया कि भारतीय जनता पार्टी ही मुंबई की सबसे बड़ी पार्टी है. बीच का एक समय ऐसा भी था कि जब आशीष जी मंत्री थे और मंगल प्रभात जी ने बहुत ताकत के साथ ये जिम्मेवारी संभाली थी और उन्होंने भी मुंबई भाजपा को
बल दिया और अब नई संगठनात्मक व्यवस्था में महाराष्ट्र के भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष रविंद्र चौहान जी ने कोर कमेटी के साथ, मुंबई के प्रमुख नेताओं के साथ और राष्ट्रीय भारतीय जनता पार्टी के साथ चर्चा करके हमारे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नड्डा जी तथा शीर्ष के सभी नेताओं के साथ संवाद करते हुए ये तय किया कि अब मुंबई भारतीय जनता पार्टी की जिम्मेदारी नए व्यक्ति के हाथ में दी जाएगी और सबने मिलकर विधायक अमित साटम इनके नाम को चुना और आज अध्यक्ष जी ने उनके नाम की घोषणा की है। मैं उनको बहुत बहुत बधाई देता हूं। अमित साटम जी ये विधानसभा में एक बहुत ही मुखर विधायक के रूप में प्रसिद्ध है और अपने अभ्यास के बलबूते और अपने आक्रामकता के बलबूते उन्होंने एक अपनी अलग प्रतिमा तैयार की है। 3 बार मुंबई से वो विधायक के रूप में चुनकर आए। उससे पहले कॉर्पोरेटर के रूप में बीएमसी में भी उन्होंने काम किया है। संगठन में अलग अलग पदों पर उन्होंने काम किया है। भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता से लेकर नेता तक ऐसा एक उनका प्रवास रहा है और मेरा विश्वास है कि उनके नेतृत्व में भारतीय जनता पार्टी मुंबई में नई ऊंचाइयों को छुएगी। इस महानगर पालिका के चुनाव में भारतीय जनता पार्टी अपना ही रिकॉर्ड तोड़ेगी और मुंबई में महायुति की सत्ता लाने के लिए उनका नेतृत्व ये बहुत कारगर सिद्ध होगा। एक अच्छी टीम को लेकर वे जल्द ही आगे बढ़ेंगे, इसलिए हम सभी की ओर से और मुंबई के तमाम कार्यकर्ताओं की ओर से मैं उनको बहुत बहुत बधाई देता हूं। आज भारतीय जनता पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी आमचे सहकारी मित्र आमदार अमित साटम यांची नियुक्ती केंद्रीय भारतीय जनता पार्टीच्या निर्देशावर महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनानुसार आज नियुक्ती केली। त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। माझं तर मत आहे की मुंबई भारतीय जनता पार्टीमध्ये एक नवीन अध्याय या निमित्ताने सुरू झाला आहे। अमित साटमजी हे नगरसेवक, आमदार या सर्व पदांवर काम करून चुकलेले आहेत। भारतीय जनता पक्षाचं तळागाळातल्या कार्यकर्त्यांबरोबर कार्यकर्ता म्हणून काम करणं, ते युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि माझ्याबरोबर बराच काळ सरचिटणीस मुंबईचे म्हणून सुद्धा त्यांनी काम केलंय। त्यामुळे संघटनेच्या कामाचा एक प्रदीर्घ अनुभव असलेला एक सहकारी आज अध्यक्ष होतोय, याचा मला खूप आनंद आहे। मूळ कोकणातली नाळ असलेला आणि मुंबईकर या विषयावर संघर्ष करणारा असा एक धाडसी कर्तृत्ववान नेता आज मुंबई भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष झालाय आणि ज्याचा उल्लेख मी या ठिकाणी केला की नवीन अध्याय तो यासाठी केला की नागरी चळवळीमध्ये, सिव्हिक इश्यूजमध्ये या नागरी चळवळीतनं उदयोन्मुख झालेलं नेतृत्व अमित साटम यांचं आहे आणि म्हणून मुंबईकरांच्या नागरिक समस्यांचा पूर्ण अभ्यास, आक्रमकता आणि मांडणी या तिन्ही गोष्टी अमित साटमजी यांच्या स्वभाव वैशिष्ट्याचा भाग आहे।
आणि म्हणून त्यांची ही कारकीर्द यशस्वीच होईल आणि त्यांना मनापासून त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी शुभेच्छा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. सर्वप्रथम देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शहाजी, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांचे अत्यंत मनापासून मी आभार प्रकट करतो की पक्ष नेतृत्वाने जो विश्वास दाखवून मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे त्यासाठी सर्वप्रथम मी अत्यंत मनापासून आभार प्रकट करतो. येणाऱ्या काळामध्ये मुंबईचा विकास गेल्या 11 वर्षामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी ज्या प्रकारे महाराष्ट्राचे पहिल्या टर्ममध्ये मुख्यमंत्री, नंतर उपमुख्यमंत्री आणि पुन्हा मुख्यमंत्री या कारकिर्दीमध्ये त्यांनी ज्या प्रकारे मुंबई शहराचा विकास, पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर, मोबिलिटी, हाऊसिंग या सर्व विषयांमध्ये जो विकास मुंबई शहराचा केलेला आहे, मुंबईचा कायापलट करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, तशाच प्रकारचा विकास आणि पारदर्शक अशा प्रकारचं प्रशासन हे मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये मुंबईकरांसाठी देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक मुंबईतला कार्यकर्ता हा मुंबईकरांच्या दरवाजावरती जाऊन मुंबईकरांचे आशीर्वाद घेईल आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये मुंबईकरांच्या आशीर्वादानं मोदीजींचे विजन, देवेंद्रजींचे मार्गदर्शन आणि मुंबईचा विकास, मुंबईची सुरक्षा हेच एक मिशन, हे मिशन साध्य करण्याकरता भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता येणाऱ्या काळामध्ये परिश्रम करेल, मुंबईकरांच्या दरवाजावरती जाईल, मुंबईकरांचे आशीर्वाद घेईल आणि गेल्या 25 वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये या देशातला सर्वात मोठा भ्रष्टाचार, 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार हा कायमचा उखडून टाकण्याकरता एक चांगला महापौर, पारदर्शक अशा प्रकारचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसवण्याकरता आणि काही लोक आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता मुंबई शहराचा रंग बदलण्याचा जो प्रयत्न काही पक्ष, काही नेते हे करत आहेत, अशा प्रकारचा प्रयत्न उखडून फेकण्याकरता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा परिश्रम करेल आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराचा विकास हा ज्या प्रकारे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत झालेला आहे त्याच प्रकारे मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत सुद्धा मुंबई शहराचा विकास हा करण्याकरता एक पारदर्शक अशा प्रकारचं प्रशासन हे मुंबईकरांना देण्याकरता आम्ही कटिबद्ध राहू.